नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 2 चं पहिलं प्रकरण समरूपता आणि या समरूपता प्रकरणातला संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 आज आपण बघतोय. तर चला जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जर तुम्ही 10वीला असाल आणि तुम्हाला जर का ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर काळजी करू नका. आपण ऑनलाईन क्लास सुरू केलेला आहे. आपलं ॲप आहे. ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी. जे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव तेच आपल्या ॲपचं नाव. ॲपवर आपण ऑनलाईन क्लास सुरू केलेला आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, फक्त रविवारी सुट्टी असते. बाकी सगळ्या वारी संध्याकाळी 8 वाजता, रात्री 8 वाजता आपला क्लास असतो. 8 ते 9 इंग्लिश, गणित आणि विज्ञान या 3 विषयांवरती आपण लक्ष देत असतो. या 3 विषयांचा तुमचा परीक्षेच्या अनुषंगाने सगळा सराव करून घेतो आणि बोर्डाच्या पेपरच्या टायमाला इतर विषयांवरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवत असतो. तर नक्कीच तुम्ही आपला जो ॲप आहे तो ॲप डाउनलोड करा. प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही आपला ॲप डाउनलोड करू शकताय किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही आपला ॲप डाउनलोड करा. आणि ऑनलाईन क्लासची फी आहे फक्त ₹199 प्रतिमाह. प्रत्येक महिन्याला फक्त ₹199 तुम्हाला भरायचे आहेत आणि क्लास शिकायचा आहे, जॉईन करायचा. ओके. बघा, तर या ठिकाणी समरूपता या प्रकरणामधला हा जो संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 आहे त्यातला पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन, बहुपर्यायी प्रश्न आहेत. बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए जो आहे तो बहुपर्यायी असतो. इथं काय दिलंय की खालील उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडा. इथं दिलंय की जर एबीसी व पी क्यू आर यामध्ये एकास एक संगतीनुसार एबी छेद क्यू आर, बीसी छेद पी आर, सीए छेद पी क्यू असेल तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. आता ही संगती बघण्यासाठी बघा, आता पी क्यू आर आणि एबीसी जर का मी समरूप दाखवलं तर या ठिकाणी काय होईल, पी क्यू छेद एबी किंवा एबी छेद पी क्यू कुठं दिसतंय का, एबी छेद क्यू आर आहे. इथं मला इथं एबी छेद पी क्यू मिळतंय, पण इथं एबी छेद क्यू आर आहे, म्हणजे ही संगती जमणार नाही. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा, पी क्यू आर छेद सी ए बी, पी क्यू छेद सी ए आहे का, म्हणजे सी ए छेद पी क्यू कुठं दिसतोय का, सी ए छेद पी क्यू आहे. त्याचबरोबर हा क्यू आर छेद ए बी दिसतोय का, किंवा म्हणजेच ए बी छेद क्यू आर दिसतोय का, ए बी छेद क्यू आर. आणि त्याचबरोबर बी सी छेद पी आर दिसतोय का, बी सी छेद पी आर. म्हणजे हे विधान जे आहे ते आपलं सत्य आहे, बाकी कुठलंच सत्य नसणार आहे. बघा, आता इथं सी बी छेद पी क्यू आहे का, सी बी छेद पी क्यू नाहीये, बी सी छेद पी आर पाहिजे. इथं जर तुम्ही आपण या ठिकाणी जर का इथे बघितला, या एक्झाम्पलमध्ये जर का आपण बघितलं इथं बीसी छेद पी क्यू आहे का, बीसी छेद पी क्यू बघा कुठे आहे, बीसी छेद पी आर आहे, बीसी छेद पी क्यू आपल्याला मिळत नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला जो बी ऑप्शन आहे तो करेक्ट आहे. बी हे उत्तर आपलं बरोबर आहे. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकताय. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बघा, याचा ऑप्शन बी करेक्ट आहे. पुढचा प्रश्न जर आपण बघितला तर बघा, डीईएफ व त्रिकोण पी क्यू आर मध्ये, यामध्ये जर का आपण बघितलं तर डी एकरूप क्यू, आर एकरूप ई, तर खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे. असत्य विधान आपल्याला बघायचं. आता हे दोन त्रिकोण जर का समरूप आहेत, बघा दोन कोणांच्या जोड्या एकरूप म्हणजे दोन त्रिकोण समरूप आहेत. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. आता बघा, पहिल्या विधानात ईएफ छेद पी आर, बघा ईएफ कुठं, ही ईएफ भागिले पी आर, चला ही पहिलं गुणोत्तर बरोबर आहे बाजूंचं, ही संगत जोडी आहे. आणि डीएफ छेद पी क्यू आहे का, बघा डीएफ छेद पी क्यू म्हणजे डीएफ छेद पी क्यू दोन्ही संगत बाजूंच्या जोड्या बरोबर आहे, म्हणजे पहिलं विधान जे आहे ते सत्य आहे. आपल्याला असत्य विधान ओळखायचं आहे. दुसरं जर विधान बघितलं तर त्याच्यात डीई छेद पी क्यू आहे. बघा डीई छेद क्यू आर पाहिजे, इथं पी क्यू आहे. डीई छेद मला क्यू आर पाहिजे, पण इथं काय डीई छेद पी क्यू, म्हणजे हे विधान असत्य आहे. म्हणजे बी ऑप्शन जो आहे तो तुमचा करेक्ट आहे, कारण डीई छेद पी क्यू दिलं इथं, पण डीई छेद आपल्याला क्यू आर पाहिजे किंवा आर क्यू पाहिजे, पण इथं डीई छेद पी क्यू दिसतंय, ही संगती चुकीची आहे, म्हणून आपलं हे विधान असत्य आहे. बाकी तिघांकडे बघायची पण गरज नाही. बी ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा जर का आपण विचार केला तिसऱ्या गणितामध्ये, इथं आपल्याला दिलंय की कोण त्रिकोण एबीसी व डीईएफ मध्ये कोण बी एकरूप ई, बघा बी आणि ई एकरूप आहे, एफ एकरूप सी, एफ आणि सी एकरूप आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, एबी बरोबर 3 डीई, काय दिलं आपल्याला, एबी बरोबर 3 डीई, एबी हा डीईच्या तिप्पट आहे. आता इथं काय प्रश्न आहे की बाबा हे दोन त्रिकोण समरूप असणार, कारण बघा दोन कोणांच्या जोड्या एकरूप आहे, म्हणजे हे दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप असतील. पहिला प्रश्न आहे
ते एकरूप नाहीत आणि समरूपही नाहीत. हे विधान चुकीचं आहे. आपल्याला काय विचारलंय? सत्य विधान. हे चुकीचं विधान आहे, कारण हे एकरूप नाहीयेत. लक्षात घ्या. हे जे आहेत ना ते एकरूप नाहीयेत, कारण लक्षात घ्या इथे एक छोटा त्रिकोण दिसतो, हा मोठा आहे. AB बरोबर 3DE आहे. एकरूप असतं तर AB बरोबर DE आला असता. म्हणजे हे विधान एकरूप नाहीत हे बरोबर आहे, पण समरूप नाहीत हे चुकीचं आहे. समरूप आहेत ऍक्च्युली हे काय दोन त्रिकोण समरूप आहेत. त्याच्यामुळे हे नाहीत असल्यामुळे हे विधान चूक आहे. ते समरूप आहेत पण एकरूप नाहीत हे बरोबर आहे. हे दोन त्रिकोण समरूप आहेत पण एकरूप नाहीयेत हे बरोबर आहे. तिसरं बघा, ते एकरूप आहेत आणि समरूपही आहेत. हे चुकीचं आहे. एकरूप नाही आहेत, ते फक्त समरूप आहेत. आणि इथं वरीलपैकी एकही विधान सत्य नाही, तर बी ऑप्शन हा करेक्ट आहे. हे दोन त्रिकोण समरूप आहेत पण एकरूप नाहीत. ओके, पुढचा प्रश्न बघा. इथे बघा, त्रिकोण एबीसी व डीईएफ हे दोन्ही समभुज त्रिकोण आहे. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी एरिया ऑफ त्रिकोण डीईएफ बरोबर 1/2. AB बरोबर 4 तर डीई काढा. आता बघा, दोन समरूप त्रिकोण आहे, तर या समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण डीईएफ. आपण एक गुणधर्म बघितला, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं. म्हणून एबीसी चे डीईएफ बरोबर एबीसी ची बाजू आहे एबी, एबी चा वर्ग भागिले डीईएफ ची बाजू आहे डीई, डीई चा वर्ग. ओके, आता एबीसी चे डीईएफ किती? 1/2. इथं लिहून टाका 1/2 बरोबर एबी चा वर्ग, एबी आहे 4, इतर ह्या 4चा वर्ग भागिले डीईचा वर्ग जसाच्या तसा. बघा, आता सगळ्या बाजूंची वर्गमूळ काढा. एकाचं वर्गमूळ 1, दोनाचं वर्गमूळ वर्गमुळात 2, 4चा वर्ग 16 येतो, 16चं वर्गमूळ येतं 4 परत, किंवा 4च्या वर्गाचं वर्गमूळ 4 आणि डीईच्या वर्गाचं वर्गमूळ आलं डीई. तिरकस गुणाकार करा, डीई गुणिले 1 डीई झालं आणि 4 वर्गमुळात 2 हे माझं उत्तर आलं. तर इथं डीई बरोबर काढायची आपल्याला, ती 4 वर्गमुळात 2, डी ऑप्शन हा करेक्ट आहे. अशा पद्धतीने हे ऑप्शन्स आपल्याला ओळखता आले पाहिजे. हा झाला चौथा प्रश्न. हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला 2-3 वेळा येऊन गेलाय, त्याच्यामुळे लय महत्वाचा आहे. आता पुढे बघा, पुढचा प्रश्न याच्यात काय दिलंय की बाबा, आकृतीमध्ये XY समांतर BC, तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आता XY समांतर BC या दोन रेषा एकमेकींना समांतर आहे. समांतर असतील तर इथं कुठलं प्रमेय तयार होतं? इथं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय तयार होतं. आणि प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आपल्याकडे काय सूत्र तयार होईल? AX भागिले XB. बघा, AX भागिले XB बरोबर AY छेद YC, AY छेद YC असं या ठिकाणी सूत्र तयार होऊ शकतं. पण इथं आपल्याला काय दिले? AB छेद AC दिले. AB छेद AC बरोबर AX छेद AY. आता AB छेद AC बरोबर AX छेद AY असं होऊ शकतं का? आता इथं AX आहे आणि XY, AX आहे आणि AY या दोन गोष्टी आहेत या पहिल्या याच्यामध्ये, पण AB आणि AC नाहीये. आता हे विधान बरोबर आहे का? किंवा बाबा इथे बघा, AX छेद XB, AX छेद XB बरोबर आहे आणि AY छेद YC पाहिजे, AC नको, त्याच्यामुळे हे पण चुकीचं वाटतंय आपल्याला. त्याच्यानंतर AX भागिले YC आहे, AX भागिले YC असं होऊ शकतं का? AX भागिले YC नाही होऊ शकत, AX भागिले XB पाहिजे. त्याचबरोबर AB छेद YC होऊ शकतं काय? AB छेद YC बरोबर AC छेद XB असं काय होऊ शकतं का? तर आपण जरा बघूयात. बघा, आपण इयत्ता 9वीला योग वियोग क्रिया, योग क्रिया या सगळ्या क्रिया बघितल्या होत्या. आता मी बघा इथं जरा व्यवस्थित लिहितो. AX छेद XB बरोबर AY छेद YC हे कुठलं होतं? प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. आता व्यस्त क्रिया केली, खालच्यांना वर नेलं, वरच्यांना खाली आणलं तर काय होतं? बघा, XB गेला वर, AX आला खाली, इथून पण YC गेला वर, AY आला खाली, झालं. याला म्हणतात व्यस्त क्रिया. खालच्यांना वर नेलं, वरच्यांना खाली नेलं, याला आपण म्हणू व्यस्त क्रिया. ओके, व्यस्त क्रिया. ऍक्च्युली इथं हे सगळं लिहायची गरज नाही, आपल्याला फक्त ऑप्शन कुठला आहे तो सांगायचा असतो बोर्डाच्या पेपरला. पण डिटेलमध्ये आपण बघूयात. आता इथं काय करू? योग क्रिया करू. योग म्हणजे दोघांची बेरीज, या दोघांची बेरीज XB अधिक AX. बघा, XB अधिक AX भागिले AX जसाच्या तसा बरोबर या दोघांची बेरीज XB अधिक AX भागिले खालचा AX जसा तसा, याला योग क्रिया म्हणतात. हे मागच्या वर्षी बघितलं होतं. त्याचप्रमाणे YC छेद AY च्या ऐवजी YC अधिक AY भागिले AY याला म्हणतात योग क्रिया. याला काय म्हणू आपण? योग क्रिया आपण या ठिकाणी केली तुमच्या माहितीसाठी, योग क्रिया. आता काय होईल बघा, AX अधिक XB, AX अधिक XB म्हणजे AB, मग इथं लिहून टाका AB भागिले AX बरोबर AY अधिक YC, AY अधिक YC म्हणजे AC, AC छेद खाली AY जसाच्या तसा.
आता मला काय पाहिजे, AB छेद AC बघा, या दोघांना जर का आपण चेंज केलं, इंटरचेंज केलं या दोघांना, ACला AXच्या जागेवर आणला, AXच्या जागेवर AC गेला, तर याला आपण म्हणतो अंतरक्रिया. आता याच्यामध्ये बघा AB भागिले हा AC इकडे आला आणि बरोबर AX वरती गेला आणि भागिले AY खाली आला. तर हे बघा इथे AB छेद AC बरोबर AX छेद AY हा पहिला ऑप्शन बरोबर आहे. हे गणित थोडंसं वेगळं आहे. ओके, थोडंसं वेगळं आहे, त्याच्यामुळे याच्याकडे जरा नीट बघा. हा पहिला ऑप्शन आपला करेक्ट आहे. आता आपण पुढे जाऊया थोडासा. पुढचा प्रश्न बघू. आता हे पहिले 5 जे प्रश्न आहेत बहुपर्यायी प्रश्न, तर या बहुपर्यायी प्रश्नांकडे जरा नीट लक्ष द्या, कारण बोर्डाच्या परीक्षेला हे बहुपर्यायी प्रश्न आपल्याला येतात. ओके, आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात. पुढचा मुद्दा बघा इथे, की त्रिकोण ABC मध्ये B'D'C, BD बरोबर 7, BC बरोबर 20, तर खालील गुणोत्तरे काढा. आता बघा, BD किती 7 आहे आणि संपूर्ण BC मला 20 दिले बाबा. संपूर्ण BC किती दिले 20. संपूर्ण BC 20 आहे. BD 7 आहे आणि BC 20 आहे, तर CD किती असणार बघा. लक्षात घ्या, इथं जर तुम्ही म्हटलं CD बरोबर काय असणार आहे, CD बरोबर काय बाबा, BC वजा BD बरोबर. संपूर्ण BC मधून BD वजा केलं की मला CD मिळणार आहे. BC किती 20 आहे वजा BD किती 7 आहे, 20तून 7 गेले किती राहिले 13, म्हणजे इथे हे आपल्याकडे येतील 13 बरोबर. BD 7 आणि DC 13, CD 13. आता आपल्याला ह्या तीन त्रिकोणांची 3 या ठिकाणी दिसतात गुणोत्तर काढायचे. पहिलं गुणोत्तर काय, ABD छेद ADC, ABD छेद ADC. आता ABD कुठे बाबा, ABD त्रिकोण कुठला, हा ABD. ABD बघा, हा पांढऱ्या रंगाचा त्रिकोण, त्याला आपण मस्त रंग देऊयात. ABD म्हणजे हा रंग दिलेला त्रिकोण बरोबर. 3 त्रिकोण या आकृतीमध्ये, एक बघा रंग दिलेला एक त्रिकोण आहे, त्याच्या बाजूला रंग न दिलेला त्रिकोण आहे, आणि दुसरा हा सगळ्यात मोठा ABC त्रिकोण आहे. या 3 त्रिकोणांचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये काय समान आहे बघा. हा रंग दिलेला त्रिकोण आणि हा 2 नंबरचा समजा रंग न दिलेला त्रिकोण, किंवा त्याला आपण एक रंग देऊ, त्याला आपण पोपटी रंगाचा त्रिकोण करू. हा हिरवा म्हणा, पोपटी म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. हिरव्या रंगाचा त्रिकोण आणि पांढऱ्या रंगाचा त्रिकोण, या 2 त्रिकोणांचा जर तुम्ही विचार केला तर दोघांमध्ये काय समान असू शकतं. पाया समान असेल का उंची समान असेल बघा. या दोघांचं एक शिरोबिंदू आहे, म्हणून पांढऱ्या रंगाचा त्रिकोण आणि हिरव्या रंगाचा त्रिकोण दोघांमध्ये उंची समान असेल, कारण डोकं एकाच ठिकाणी दोघांचं चिकटलेलं आहे. दोघांचा एक सामायिक शिरोबिंदू आहे, म्हणजे इथं उंची समान आहे. त्याचबरोबर हा मोठा जो ABC त्रिकोण दिसतोय त्याची पण उंची तेवढीच असणार आहे. म्हणजे इथं 3 त्रिकोण आहे, एक पांढऱ्या रंगाचा, एक हिरव्या रंगाचा आणि दोन्ही मिळून झालेला तिसरा मोठा त्रिकोण. या सगळ्या त्रिकोणांमध्ये उंची समान आहे. मग जर 2 त्रिकोणांची उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायांच्या प्रमाणात येतं. जसं की ABD हा पांढऱ्या रंगाचा त्रिकोण आणि ADC हा हिरव्या रंगाचा त्रिकोण, दोघांमध्ये उंची समान, मग क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया. मग ABDचा पाया काय, ABDचा पाया BD आणि त्याचबरोबर ADCचा पाया DC. इथल्या समान पायांचे त्रिकोण काय लिहिणार, समान पायांचे त्रिकोण, समान पायांचे त्रिकोण असं या ठिकाणी आपण लिहिलं. समान उंचीचे त्रिकोण, 2 त्रिकोणांची उंची समान, म्हणून क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया. BD 7 आहे, CD किती बाबा आपल्याकडे 13 आहे, 7 भागिले 13 हे माझं आलं उत्तर. एकदम सोपं आहे. आता ABD छेद ABC, ABD म्हणजे काय, ABD म्हणजे पांढऱ्या रंगाचा त्रिकोण आणि ABC म्हणजे हा मोठा त्रिकोण, दोघांमध्ये पण उंची समान आहे, क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया. ABDचा पाया काय बाबा, BD येतो. ABDचा पाया आला BD, पांढऱ्या रंगाच्या त्रिकोणाचा पाया, आणि मोठा जो ABC जो त्रिकोण आहे त्याचा पाया BC आहे. BD भागिले BC, इथल्याचं समान उंचीचे त्रिकोण, ह्या 2 त्रिकोणांची उंची समान आहे. झालं. पुढचा मुद्दा बघा. आता BD किती दिलंय, BD 7 आहे आणि BC किती संपूर्ण 20 आहे, 7/20, इथं आलं 7/20. त्याचप्रमाणे ADC आणि ADC म्हणजे हिरव्या रंगाचा त्रिकोण आणि ABC म्हणजे हा मोठा त्रिकोण, दोघांमध्ये उंची समान आहे, म्हणजे क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया. आता ADCचा पाया काय, DC आहे, ADCचा पाया DC आणि ABC या मोठ्या त्रिकोणाचा पाया काय बाबा आपल्याला मिळालेला आहे, BC मिळाला आहे. DC भागिले BC, इथं काय लिहिणार, समान उंचीचे त्रिकोण, इथं लिहायचं समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण, 2 त्रिकोणांची काय समान आहे बाबा, उंची समान आहे. झालं. आता मला सांगा DC किती आहे, DC आपल्याला दिलंय 13 बरोबर, DC 13 आहे
आणि BC बरोबर किती आहे 20 आहे. DCच्या जागेवर 13 आणि BCच्या जागेवर 20 लिहा, विषय संपला. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवू शकतो. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घ्या. ओके. आता याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया, तिसऱ्या प्रश्नाकडे. तर आज आपल्याला सगळे प्रश्न बघायचे आहेत. फक्त तिसरा प्रश्न बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक कमी आहे. प्लीज या व्हिडिओला लाईक करा. तुमचा प्रत्येक लाईक हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. ओके, चला नेक्स्ट. पुढे बघा हा प्रश्न. समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर 2:3 आहे. लहान त्रिकोणाचा पाया 6 सेमी आहे, तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती? दोन त्रिकोणांची उंची समान आहे मित्रांनो. उंची इथं दिलंय समान उंचीच्या. मग दोघांची जर का उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असणार? पाया भागिले पाया. उंची समान, क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायांच्या प्रमाणात, पाया भागिले पाया लक्षात घ्यायचं. आणि यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर ऑलरेडी दिलंय. एकाचा पाया दिलाय आणि दुसऱ्याचा पाया काढायचा. मग आपण एक काम करू. लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ, लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपण काय करू? A1 मानू. झालं. त्याच्यानंतर लहान त्रिकोणाचा पाया दिलेला आहे, म्हणून लहान त्रिकोणाचा पाया जो आहे तो आपण काय करू? पायाला आपण काय म्हणू? B1 मानू. बरोबर. त्याचबरोबर मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ A2. लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ A1, तर मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ A2. त्याचप्रमाणे मोठ्या त्रिकोणाचा पाया पायाला आपण म्हणू बेस, त्याला आपण B2 म्हणू. बघा, लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ A1 आणि त्याचा पाया जो आहे तो B1. मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ A2 आणि त्याचा पाया जो आहे तो आपल्याकडे आला B2. आता या ठिकाणी विषय काय आहे की आपल्याला लहान त्रिकोणाचा जो पाया आहे तो दिलाय. बघा काय काय दिलंय आपल्याला? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे A1 भागिले A2. हे गुणोत्तर 2:3 दिलंय. इथं लिहायचं 2/3. बरोबर. आणि आपल्याला काय दिलेलं आहे? B1 म्हणजे लहान त्रिकोणाचा पाया बरोबर किती दिलाय? 6 सेमी. ओके. तर आपल्याला काय काढायचं आहे? B2 बरोबर किती? मोठ्या त्रिकोणाचा पाया काढायचा. लहान त्रिकोणाचा पाया दिलाय, मोठ्या त्रिकोणाचा पाया काढायचा आहे. आता दिलेल्या त्रिकोणांचं काय समान आहे बाबा? उंची समान आहे. माहिती लिहायचं, दिलेले त्रिकोण समान उंचीचे आहेत. दिलेले त्रिकोण समान उंचीचे आहेत. समान उंचीचे आहेत. समान नका करू, समान उंचीचे आहेत. दिलेले त्रिकोण समान उंचीचे आहेत. मग आता यांची जर का उंची समान असेल भावड्या, तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं आहे? तर पायांच्या प्रमाणात, पाया भागिले पाया. मग A1/A2 लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ भागिले मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ. उंची समान आहे, क्षेत्रफळांचं गुणोत्तर येईल पाया भागिले पाया. मग A1चा पाया काय? B1 भागिले A2चा पाया काय? B2. झालं. चला, या ठिकाणी आपलं काम झाला. इथं क्षेत्रफळांचं गुणोत्तर B1/B2 आलं. ओके. आता किमती टाका. A1/A2 किती बाबा? A1/A2 2/3 लिहून टाका. 2/3. B1/B2 किती? B1 दिलंय 6, B2 आपल्याला काढायचंय. इथं लिहायचं 6 भागिले B2. आता करा तिरकस गुणाकार. 2 गुणिले B2 2 B2. साहित्रिक झाले 18. B2ला म्हणायचं तू इथंच थांब. 18ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. 2ला म्हणायचं तुझं इथं काय काम? तो गुणिले पलीकडे गेला, 2 भागिले झाला. मग B2 बरोबर 2 9 18. B2 बरोबर 9 आलं. म्हणून इथं लिहायचं मोठ्या त्रिकोणाची संगत उंची 9 सेमी असेल. मोठ्या त्रिकोणाची संगत उंची 9 सेमी असेल असं तुम्ही लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. एकदम सोपे आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला काही गुणधर्म माहिती पाहिजे. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म माहिती पाहिजे. तो पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची येतो. पाया समान असेल तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात येतात. उंची समान असेल तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पायांच्या प्रमाणात येतात. एवढं बाळा तुला माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. इथं काय? आकृती 1.73 मध्ये कोण ABC बरोबर DCB 90. इथं 90B दिलाय, 90C दिलाय, 90. आणि मला AB बरोबर 6 दिलंय. AB 6 आहे, DC 8 आहे. तर एरिया ऑफ त्रिकोण बघा. एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण DCB. भावड्या एक काम कर, ऑब्झर्वेशन करायचं.
या दोन त्रिकोणांमध्ये काय समान आहे? पाया समान आहे का उंची समान आहे? नेमकं काय समान आहे ते बघा. पहिला एबीसी, हा बघा हिरव्या हिरव्या रंगाचा त्रिकोण किती छान. बघा या त्रिकोणाचा पाया काय? बीसी. या त्रिकोणाचा पाया बीसी. हिरव्या रंगाच्या त्रिकोणाचा पाया आहे बीसी. ओके. आणि हिरव्या रंगाच्या त्रिकोणाची उंची आहे एबी. आता दुसरा एक त्रिकोण आहे, म्हणजे वरचा जो एबीसी जो त्रिकोण आहे त्याचा पाया बीसी, उंची एडी. ओके. आता खाली जो डीसीबी जो त्रिकोण आहे त्याचा डीसीबी बघा, डी सी आणि बी, लाल रंगाचा त्रिकोण. या लाल रंगाच्या त्रिकोणाचा पाया काय? बीसी. भावा बीसी, पाया बीसीचे आणि उंची काय? डीसी. या दोन त्रिकोणांचा पाया सामान्य भावड्या नीट लक्षात घे. एबीसीचा पाया झाला बीसी आणि डीबीसीचा पाया पण झाला बीसी. दोघांचा पाया समान आहे. मग क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं आलं? उंची भागिले उंची. पाया समान असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंची भागिले उंची येतं. मग आता सांगा, एबीसीची उंची झाली एबी आणि डीसीबीची उंची काय झाली? सीडी. इथं काय लिहायचं? समान पायांचे त्रिकोण. समान पायांचे त्रिकोण. समान पायांचे त्रिकोण. दोन त्रिकोणांचा पाया समान आहे. चला आता एबी किती बाबा? एबी आहे 6 आणि डीसी आहे 8. 6 भागिले 8, बेत्रिक 6, बेचोक 8, दोघांना लावला भाग दोनाने. आता जाऊया पुढे. चला आता याच्यानंतर 5वा प्रश्न. भावा सगळे प्रश्न बघायचे. हा देखो 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 ये डेंजर गणित है, इतना भी डेंजर नहीं है दोस्तों, एकदम इजी है. देखो चला देखो इसको. बघा आता इथं पीएम बरोबर 10. हे बघा, हे पीएम दिलाय 10. त्याच्यानंतर एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूएस. पीक्यूएसचं क्षेत्रफळ कुठे आहे? पीक्यूएस. पीक्यूएस हा वरचा त्रिकोण दिसला का? पीक्यूएस दिसला. त्याचा पाया आहे क्यूएस आणि हिरव्या रंगाचा जो त्रिकोण आहे त्याचा पाया क्यूएस दिलाय, उंची दिले पीएम. उंचीची दिले तुम्हाला 10, पण पाया क्यूएस तुम्हाला किती येतो सांगितला नाही, बरोबर. आणि पीक्यूएसचं क्षेत्रफळ दिलंय. किती क्षेत्रफळ दिलंय याचं? 100 चौ सेमी. 100 चौ सेमी. ओके. दुसरा जो त्रिकोण आहे खाली त्याचं नाव आहे क्यूआरएस. क्यूआरएस बघा, हा लाल रंगाचा त्रिकोण दिसला का? क्यूआरएस. याची उंची काय बाबा? एनआर. याची उंची आहे एनआर. लाल रंगाचा आणि हिरव्या रंगाचा दोन त्रिकोण आहेत. या दोन त्रिकोणांमध्ये मला सांगा, पाया समान आहे का उंची समान आहे? भावा दोघांचा क्यूएस पाया आहे. वरच्या त्रिकोणाचा पाया क्यूएस, उंची पीएम. खालच्या त्रिकोणाचा पण पाया क्यूएस, उंची येणार. दोघांचा पाया समान आहे, बरोबर. आणि या खालच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती दिलंय? 110 चौ सेमी. 110 चौ सेमी. ओके. दोघांची क्षेत्रफळ दिलेत आणि एकाची उंची पीएम दिलेली आहे 10 आणि दुसरा एनआर काढायचा. एनआर म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाची उंची. दोघांचा पाया समान आहे, मग क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात. उंची भागिले उंची. मग इथं लिहायचं बाबा, एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूएस भागिले एरिया ऑफ त्रिकोण क्यूआरएस बरोबर या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची येईल. वरच्या त्रिकोणाची उंची आहे पीएम आणि भागिले खालच्या त्रिकोणाची उंची आहे एनआर. एनआर म्हणा किंवा आर्यन म्हणा, एनआर. समान पायांचे त्रिकोण. समान पायांचे त्रिकोण. समान पायांचे त्रिकोण. या ठिकाणी आपण म्हणू शकतो हे समान पायांचे त्रिकोण आहेत. ओके. पीक्यूएस छेद क्यूआरएस. पीक्यूएस किती दिलाय? पीक्यूएस कोण? 100. इथं लिहा 100 पहिला नंबर भागिले क्यूआरएस किती? 110. मग इथं लिहायचं 110. पीएम छेद एनआर. पीएम 10, एनआर आपल्याला काढायचे 10 भागिले एनआर. आता काय होईल बघा, हे 0 0 गेले. काय आलं बाबा? 10 छेद 11 बरोबर 10 छेद एनआर. आता तिरकस गुणाकार करा. क्यूआर गुणिले एनआर गुणिले 10, 10 एनआर झालं आणि बरोबर 11 गुणिले 10, 110 झालं. आपल्याला एनआरची किंमत काढायची. एनआरला म्हणायचं तू इथंच थांब. 110ला म्हणायचं तू जाऊ नको लांब, तो पण आपल्या जाग्यावरती. आणि 10ला म्हणायचं तुझं इथं काय काम, त्याला म्हणायचं भावा तू जा पलीकडं. 10 गुणिले पलीकडे गेला भागिले 0 गेला, 0 गेला. एनआर बरोबर 11 माझ्याकडे आलं. तर अशा पद्धतीने एनआर बरोबर 11 सेमी. सेमी किमी चिमी जे काय असेल ते आपल्याकडे येणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडू शकतो. एकदम सोपा आहे, सिंपल आहे, डिंपल आहे. हळद भारी लहद भारी हा प्रश्न सगळ्यात भारी. याचा घ्या स्क्रीनशॉट. आपण जाऊ आता पुढं. 2 बूंद जिंदगी के. पाणी पिलं पाहिजे. आता पुढे बघा. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे भावड्यांनो, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर करून टाका एकदाचा, झटपट पटापट. बघा त्रिकोण एमएनटी
समरूप QRS बिंदू T पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 5 असून S पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 9 आहे, तर MNT भागिले QRS काढा. आता MNT आणि QRS हे दोन त्रिकोण समरूप आहेत. बघा, MNT हा MNT बरोबर, या ठिकाणी लक्षात घ्या. T पासून काढलेला MNT, इथं M, इथं N, इथं T, MNT झाला. दुसरा त्रिकोण QRS, दुसरा त्रिकोण काढा QR आणि S. ओके, आता इथं काय दिलंय, दोन त्रिकोण समरूप आहे. बघा, त्रिकोण MNT समरूप त्रिकोण QRS हे दोन त्रिकोण समरूप दिलेत. आणि याच्यामध्ये एक गोष्ट दिलेली आहे की काय सांगितलंय, T पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी, हा जो शिरोलंब आहे तो आपल्याला किती दिलेला आहे, 5 दिलेला आहे. तर S पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी किती हे आपल्याला काढायचंय मित्रांनो. हा विषय लय गंभीर आहे. आता हे दोन त्रिकोण समरूप आहेत आणि इथं काय पाया वगैरे समान आहे वगैरे अशातला काय विषय नाही. समरूप त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जे आहे ते काय असतं, बाजू वर्ग छेद बाजू वर्ग. पण इथं बाजू दिलेला नाहीये, तर बाजूच्या ऐवजी तुम्ही इथं लिहू शकताय की त्यांचा जो उंची वर्ग भागिले उंची वर्ग सुद्धा येऊ शकतो. शिरोलंब हा जो शिरोलंब आहे आणि हा शिरोलंब आहे यांचा वर्गांच्या गुणोत्तर एवढे असतं, असं सुद्धा तुम्ही या ठिकाणी आपल्याला हे करता येऊ शकतं. आपल्याला या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं थेट गुणोत्तर आपल्याला विचारलेलं आहे, तर ते गुणोत्तर आपण काढूयात. इथं बघा, हा 9 आहे, इथे काढा नाही, इथं 9 दिले, ही शिरोलंबांची लांबी दिलेली आहे 9. तर आपल्याला या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचंय. इथं बघा, याला आपण म्हणू TA आणि याला आपण म्हणू SM, SR, SB, SB म्हणू. मग इथं काय करा तुम्ही, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय, तर TA भागिले SB असं तुम्ही या ठिकाणी करू शकताय. ओके, तर एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. तर या ठिकाणी फक्त एकच मिनिटं जरा मी इथं जरा अँगल जरा व्यवस्थित करतो, काही मुलांना व्यवस्थित दिसत नाहीये, तर या ठिकाणी आपण जरा व्यवस्थित क्लिअर करूयात. यस, सगळ्यांना दिसतंय का व्यवस्थित? काही मुलं म्हणतात की क्लिअर दिसत नाहीये, पण दिसेल. जिंदगी एक सफर है सुहाना, बस ठीक से हर एक गणित को देखना. एकच मिनिटं मला द्या. ओके, अर्धा मिनिटं. ओके, तर बघा, इथे तुम्ही जर का डायरेक्ट म्हटलं तर डायरेक्ट लिहिण्यापेक्षा आपण जरा डिटेलमध्ये जाऊयात. या ठिकाणी विषय कसा आहे, तुम्ही TA वर्ग छेद SBचा वर्गच येणार, म्हणजे गुणोत्तर 5चा वर्ग 25 81 येईल. पण तरी सुद्धा जरा डिटेलमध्ये बघा, हे दोन त्रिकोण समरूप आहेत, हे जे मोठे दोन त्रिकोण समरूप आहेत ना. मग आपण एक काम करू, या दोन मोठ्या त्रिकोणांमध्ये जर बघितलं समरूप असतील तर हा कोण M आणि हा कोण Q पण एकरूप असणार आहे. ओके, एकरूप असणार आहे. आपण हा जो पिवळा त्रिकोण आहे आणि हा जो दुसरा पिवळा त्रिकोण आहे, हे दोन त्रिकोण आपण काय करू, समरूप दाखवूयात. ओके, हे दोन त्रिकोण समरूप पहिले दाखवू आणि मग त्यांच्या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात वगैरे हे येईल आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. थोडंसं डिटेलमध्ये आपण या गणिताकडे बघूयात. बघा, हे पहिली गोष्ट, हे दोन मोठे त्रिकोण समरूप आहेत, म्हणून आपण काय म्हणू शकतो की बाबा कोण M एकरूप कोण Q, M एकरूप कोण Q, कारण समरूप त्रिकोणाचे संगत कोण, समरूप त्रिकोणाचे संगत कोण झालं. आता आपण काय करू, TAM आणि SBQ या दोन त्रिकोणामध्ये त्रिकोण TAM, ओके, व त्रिकोण आपल्याकडे आहे SBQ, SQBQ म्हणा किंवा SBQ मध्ये. आता हे दोन त्रिकोण आपण समरूप दाखवू आणि दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी आपण कसोट्यांचा वापर करतो. आता बघा, TAM मध्ये A 90 मापाचा आहे, SBQ मध्ये B 90 मापाचा आहे, बरोबर. इथं A एकरूप कोण B, कारण काय बाबा, दोघे पण 90 मापाचे आहेत, बरोबर. आता याला वाटलं तर तुम्ही नंबर 1 द्या. नंबर 1 वरून M आणि Q पण एकरूप आहे, कोण M एकरूप कोण Q, कारण 1 वरून, इथं वाटलंच तर म्हणा 1 वरून, विधान 1 वरून. आता दोन कोणांच्या जोड्या एकरूप म्हणजे दोन त्रिकोण समरूप आहेत, म्हणून त्रिकोण TAM समरूप त्रिकोण SBQ. ओके, कुठली कसोटी झाली, कोको, कारण दोन कोणांच्या जोड्या एकरूप आहे म्हणून कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण झाले समरूप. झालं. आता समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणून आपण म्हणू MT छेद SQ, म्हणून MT छेद SQ बरोबर AT छेद SB किंवा TA छेद SB. TA छेद SB एवढंच आपण लिहूया, TA छेद SB एवढंच लिहू. याला नंबर म्हणू 2. हे कशावरून बाबा पहिलं वाटलंच तर लिहा, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, आणि याला आपण काय म्हणू, नंबर 2, याला आपण 2 नंबर म्हणू. ओके, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात.
आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की हे जे दोन त्रिकोण आहेत, मोठा त्रिकोण हा MNT आणि QRS हे पण समरूप आहेत, बरोबर. त्रिकोण MNT समरूप त्रिकोण QRS, ओके, समरूप आहेत. QRS समरूप आहेत, ओके, QRS समरूप आहेत, हे आपल्याला दिलेलं आहे. आता समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं? बाजू वर्ग छेद बाजू वर्ग असतं. म्हणून आपण लिहू एरिया ऑफ त्रिकोण MNT भागिले एरिया ऑफ त्रिकोण QRS बरोबर MNT ची बाजू काय करा, MT चा वर्ग भागिले SQ चा वर्ग असं आपण करू. MT चा वर्ग भागिले SQ चा वर्ग असं आपल्याला या ठिकाणी करता येईल. ठीक आहे, एक मिनिट फक्त. MT वर्ग छेद MT चा वर्ग भागिले SQ चा वर्ग. आपल्याला माहिती आहे दोन त्रिकोण समरूप असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बाजू वर्ग छेद बाजू असतं. इथं लिहायचं समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे, समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे, सीताफळे नका लिहू, समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे लिहा. आता MNT छेद QRS बरोबर. आता मला सांगा MT ची तर मला कुठे किंमत नाही दिली आणि SQ पण दिलं नाहीये. MT आणि SQ च्या किमती मला माहिती नाहीये. मला TA आणि SB माहिती आहे. मग इथे लक्षात घ्या हे गुणोत्तर MT छेद SQ बरोबर TA छेद SB असतं. मग तुम्ही MT छेद SQ काढून त्याच्या जागेवर TA छेद SB लिहू शकता. MT च्या जागेवरती TA चा वर्ग लिहा, SQ च्या जागेवर SB चा वर्ग लिहा. हे कशावरून लिहायचं बाबा? 2 वरून, 2 वरून, विधान 2 वरून. आता TA चा वर्ग, TA किती आहे बाबा? आपल्याकडे TA 5 आहे आणि SB 9 आहे. TA आहे 5, 5 चा वर्ग, SB आहे 9, 9 चा वर्ग. 5 चा वर्ग 25, 9 चा वर्ग 81. म्हणजे हे जे गुणोत्तर आहे MNT छेद QRS 25 छेद 81 आलं. थोडासा वेगळा प्रश्न होता, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया, 7वा. यस, बघा आता जो 7वा जो प्रश्न आहे तो सुद्धा जरा वेगळा आहे. याच्यामध्ये काय वेगळा म्हणजे सोपा आहे 7वा. इथं आपल्याला काय दिलंय 7व्या प्रश्नामध्ये बघा, इथे आपल्याला दिलेलं आहे DE समांतर AB आणि इथं मला x ची किंमत काढायची म्हणजे BE काढायचं आहे. BE म्हणजे मला x काढायचा, बरोबर ना. BE म्हणजे x ची किंमत. आता या त्रिकोणामध्ये जर का DE आणि AB समांतर असेल तर इथं आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरतो. आपल्याला माहिती आहे, माहिती लिहायचं बाबा, त्रिकोण ABC मध्ये आपण लिहू, त्रिकोण ABC मध्ये आपल्याला असं दिसतंय की DE समांतर AB, बरोबर का. रेख DE समांतर बाजू काय बाबा AB, ओके. ही DE रेख आहे म्हणून रेख DE समांतर बाजू AB झालं. म्हणून आपण काय म्हणतो, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. आता काय सूत्र होईल बाबा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार? आपल्याला माहिती आहे कसं होतं, CD छेद DA बरोबर. काय सूत्र होणार? CD छेद DA बरोबर CE छेद EB, CE छेद EB झालं. आता एक किमती टाका, या सूत्राला मस्त छानपैकी अशी चौकट करा आणि याच्यामध्ये द्या किमती टाकून एकदाच्या चमारी बटर खाली, डोक्याला ताप नको, बरोबर. मला सांगा CD छेद DA, CD 3 DA 5, 3 छेद 5 बरोबर CE 6.4 वजा x, इथं लिहायचं 6.4 वजा x आणि भागिले इथं x. चला तिरकस गुणाकार करा. आता बघा 3 गुणिले x आपल्याकडे झालं 3x करून टाका आणि 5 गुणिले 6.4 वजा x, 3x बरोबर 5 गुणिले 6.4 किती होतात? 32 होतील बघा. 6.4 गुणिले 5, 5 चोक 20चे 0 अचल 2, 6 पंचे 30 आणि 2 झाले 32, एक घर सोडून पॉईंट म्हणजे 32 झालं. इथं 32 वजा 5 1 हे 5x, 5x वजा इकडे आले अधिक 3x अधिक 5x बरोबर 32 आपल्या जागेवर. 3 आणि 5 किती झाले? 8, 8x बरोबर 32, x आपल्या जाग्यावर 32 आपल्या जाग्यावर 8 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले 8 झाले आणि x बरोबर 8 चोक 32. x ची किंमत किती आली बाबा? 4 आली. x बरोबर 4 याचा अर्थ BE बरोबर 4. म्हणून आपण म्हणायचं BE ची किंमत x बरोबर आपल्याकडे 4 एकक झालं. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवू शकतो. फक्त प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं आकृतीवरून तुम्हाला सूत्र तयार करता आलं पाहिजे आणि नंतर मग त्या सूत्रामध्ये किमती टाकल्या की आपलं काम झालं. चला पुढचा प्रश्न बघू, 8वा. बघा 8व्या प्रश्नात काय आहे, हा इथे बघा, हा जरा थोडासा वेगळा प्रश्न आहे. इथे जर आपण नीट व्यवस्थित जरा काही गोष्टी समजून घ्या.
की मला काय काय दिलेलं आहे. रेख पीए, क्यूबी, आरसी, एसडी ह्या सगळ्या एकमेकींना लंब आहेत. लंब आहे याचा अर्थ या सगळ्या एकमेकींना आहे समांतर. आणि जर समांतर असेल तर तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार इथं काही सूत्र तयार होतात. इथं आपल्याला काय दिलंय की बाबा ए बी बरोबर 60 दिले. बघा जे काय काय दिले ते आपण लिहू. ए बी मला दिलेलं आहे 60 बरोबर. ए बी 60 दिलंय. त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे बाबा सी डी बरोबर काय दिले, सी डी बरोबर 80, बी सी 70 दिलंय, बी सी दिलंय 70 आणि सी डी बरोबर आपल्याला दिलेलं आहे 80. आणि त्याच्यानंतर मला पी एस जे आहे पी एस, संपूर्ण पी एसचा जर विचार केला तर ते दिले 280. संपूर्ण पी एस 280. तर आपल्याला काय करायचंय, पी क्यू काढायचंय, क्यू आर काढायचंय, एस आर काढायचं. या सगळ्या गोष्टी आपल्याला काढायच्या. मग आपण एक काम करू या ठिकाणी. चला सुरुवातीला आपण पी क्यूला म्हणू एक्स बरोबर. पी क्यूला जर एक्स म्हणलं तर एस क्यू काय असणार आहे, एस क्यू 280 मधून एक्स केल्यावर मला एस क्यू मिळणार आहे, असं काहीतरी होईल बरोबर. मग आता आपण एक काम करू, त्या पद्धतीने आपण हे गणित सोडवायला घेऊयात बरोबर. इथं आपण लिहू की बाबा पी क्यू बरोबर एक्स मानू, एक्स मानू. पी क्यू एक्स मानलं तर एस क्यू किती होणार आहे, एस क्यू बरोबर 280 वजा एक्स होणार आहे बरोबर. 280 मधून एक्स गेला की एस क्यू मिळेल, कारण एस पी तुमच्याकडे 280. ठीक आहे. मग आता आपण एक काम करू, तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म याचा आपण विचार करू. तर तीन समांतर रेषा कुठल्या घ्या, पी ए घ्या, क्यूबी घ्या आणि डायरेक्ट एस डी घ्या. कारण एस डी घेतल्यावर एस क्यू मिळेल जी आहे 280 वजा एक्स. आणि क्यूबी बघा ही एस, ह्या दोन समांतर रेषा घेतल्यामुळं एस डी समांतर एस क्यू क्यूबी घेतल्यामुळं आपल्याला एस क्यू मिळेल जी 280 वजा एक्स आहे आणि क्यू पी मिळेल जी एक्स आहे. ठीक आहे झालं. म्हणजे आपल्याला एक्सची किंमत मिळेल. एक्सची किंमत मिळाली की क्यू पी पण मिळेल आणि एस क्यू सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळेल. क्यू पी मिळालं, एस क्यू मिळालं की नंतर आर क्यू आपल्याला काढता येईल, ते काढू आपण नंतर. मग आता एक काम करा, आता एस डी समांतर क्यूबी समांतर पी ए लिहा. आकृतीमध्ये रेख एस बी समांतर एस डी समांतर क्यूबी समांतर पी ए, एस डी समांतर क्यूबी समांतर पी ए. ओके, पी ए तीन समांतर रेषा आहे. तर समांतर रेषांच्या आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार, मी ते लिहित नाही, परीक्षेमध्ये लिहायचं तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार, वाटलंच तर लिहितो. म्हणून तीन रेषा समांतर आहे, म्हणून तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार, आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार सूत्र काय तयार होईल या ठिकाणी बघा, एस क्यू छेद क्यूपी, एस क्यू छेद क्यूपी बरोबर, क्यूपी म्हणजे पी क्यू बरोबर डीसी छेद बी ए, डीसी छेद बी ए. एस क्यू किती, एस क्यू आपल्याकडे 280 वजा एक्स, 280 वजा एक्स भागिले क्यूपी ला मी एक्स म्हटले बरोबर. डीसी किती, डीसी नाही डीबी, सॉरी डीसी नाही डीबी आहे, डीबी छेद बी ए. ओके, इथं डीबी छेद बी येईल कारण आपण या दोन रेषा समांतर पकडल्या ना, म्हणून एस क्यू छेद क्यूपी बरोबर डीबी छेद बी ए असं लिहिलं. आता डीबी किती येईल, 80 अधिक 70 150 येईल ना. डीबी तुमच्याकडे 80 नाही 70 नाही येणार, दोघांची बेरीज. डीबी म्हणजे 80 अधिक 70 किती, 150. 150 भागिले बी ए किती आहे, 60 आहे. 0 0 गेले बरोबर. आता 15 आणि 6 कितीच्या पाड्यात येतात, 280 वजा एक्स भागिले एक्स बरोबर 15 आणि 6 कितीच्या, तीनाच्या पाड्यात, 3 5 15, 3 2 6. आता तिरकस गुणाकार करून टाका, 5 गुणिले एक्स 5 एक्स झाले आणि 2 गुणा 280 वजा एक्स ला बघा 5 एक्स आपल्या जाग्यावर, 2 गुणिले 280 किती 560, 2 गुणिले वजा एक्स वजा 2 एक्स, वजा 2 एक्स इकडे आले अधिक 2 एक्स, 5 एक्स अधिक 2 एक्स बरोबर 560. 5 आणि 2 किती झाले, 7 एक्स बरोबर आपल्याकडे झाले 560. आपल्याला एक्स ची किंमत काढायची. मग या ठिकाणी बघा एक्स 7 एक्स आपल्या जाग्यावर, 560 आपल्या जाग्यावर आणि हा जो 7 आहे तो गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले 7 झाले. मग 7 8 56, म्हणून आपल्याकडे एक्स बरोबर 7 8 56 म्हणजे एक्स बरोबर 80. एक्स बरोबर 80 याचा अर्थ पी क्यू बरोबर किती झालं, 80 झालं, कारण पी क्यू बरोबर 80. कारण पी क्यू म्हणजे आपण एक्स म्हटलं ना, एक्स ची किंमत आपण पी क्यू म्हटलं, म्हणजे पी क्यू बरोबर तुम्हाला मिळाला 80. पी क्यू 80 मिळाला. आता आपल्याला काय करायचंय, पी क्यू ची किंमत 80 मिळाल्यानंतर आता आपण काय करू, एस क्यू काढू. एस क्यू पण पटकन तुम्हाला मिळेल.
किंवा पी क्यू मिळाल्यानंतर ठीक आहे, एस क्यू एस क्यू किती 280 वजा एक्सेल, किंवा एक काम करा, आता आर क्यू काढू शकता तुम्ही आरामात. तुम्ही काय करू शकताय, आर क्यू काढू शकताय. चला आधी आपण एस क्यू काढून घेऊ, डोक्याला ताप नको. एस क्यू बरोबर किती 280 वजा एक्स, म्हणजे 280 वजा 80 बरोबर किती झालं 200. एस क्यू बरोबर 200, म्हणून आपल्याकडे एस क्यू बरोबर आलेला आहे 200. ठीक आहे, एस क्यू बरोबर 200. एस क्यू 200 आला, हा झाला 200 आणि हा झाला तुमच्याकडे 80. आता मला एस आर आणि आर क्यू काढायचं आहे. एस आर आणि आर क्यू. मग आता बघा एक काम करा, आर सी समांतर क्यूबी समांतर पी ए. बघा आर सी समांतर क्यूबी समांतर पी ए, 3 रेषा समांतर आहे. मग 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार सूत्र काय, आर क्यू छेद क्यूपी, इथल्या आर क्यू छेद क्यूपी बरोबर बीसी छेद बीए, बीसी छेद बीए किंवा सीबी छेद बीए असं करा. आर क्यू छेद आरपी, आर क्यू माहिती नाही, आर क्यू छेद क्यूपी, आर क्यू मला माहिती नाही, क्यूपी म्हणजे पी क्यू आपल्याकडे आले 80 बरोबर सीबी किती 70/60, इथल्या 70/60 हे 0 0 गेले. आता बघा आर क्यू गुणिले 6 6 आर क्यू, तिरकस गुणाकार 7 8 56 560 बरोबर. आता आर क्यू आपल्या जाग्यावरती 560 आपल्या जाग्यावर, हा 6 गुणिले पलीकडे गेला भागिले 6, मग आर क्यू बरोबर 560 आणि 6ला 2 भाग जाईल. 560च्या निम्मे झाले 280 आणि 6च्या निम्मे झाले 3, दोघांना सुद्धा आपण 2 भाग लावला तर 280/3 येईल. ही झाली आर क्यूची किंमत. आता मला आर क्यू मिळाला. बघा आपल्याला काय विचारलं यांनी, एक तर मला काय विचारलं होतं पी क्यू, पी क्यू आपल्याकडे 80 आलाय. दुसरी गोष्ट आपल्याला विचारलेली क्यू आर, क्यू आर म्हणजेच आर क्यू, तो झाला 280/3. आणि तिसरी गोष्ट आता आर एस. आता आर एस मला काढायचा, हा आर एस. मग आर एस काढण्यासाठी एक काम करा, आर एस म्हणजे काय तुमचा, तुमच्याकडे एस क्यू किती दिले 280 दिले, सॉरी एस क्यू किती काढला तुम्ही, एस क्यू काढला, एस क्यू आहे 200. या एस क्यू मध्ये क्यू आर, आर क्यू वजा केला की एस आर मिळणार. म्हणजे एस क्यू मधून तुम्हाला काय वजा करायचं, एस क्यू मधून तुम्हाला आर क्यू वजा करायचं बरोबर. एस क्यू मधून आर क्यू वजा केलं की एस आर मिळणार. आता एस क्यू किती 200, 200 वजा आर क्यू किती 280/3 आहे, तर याचं 280/3. आता तिरकस गुणाकार बघा, 200च्या खाली काय नाही म्हणजे 1, 2 6 म्हणजे 600 वजा 1 गुणिले 280 280 आणि भागिले 3, 600 मधून 280 गेले 320, 320/3 म्हणजे आर एस बरोबर काय येणार आहे 320/3 आपल्याकडे येईल. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न जो आहे तो सोडवावा लागेल. गणित याच्यामध्ये जरा थोडेसे बघा, पी क्यू बरोबर 80, क्यू आर म्हणजेच आर क्यू बरोबर 280/3 आणि आर एस बरोबर 320/3. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवू शकतो. थोडासा अवघड वाटेल, परंतु जरा व्हिडिओला जरा रिपीट बघा 1-2 वेळा, समजेल तुम्हाला. ठीक आहे, चला पुढचे जरा प्रश्न काही सोपे आहेत आणि छोटे छोटे असतील. बघा याच्यामध्ये, इथे बघा, इथे आपल्याला काय करायचं, या प्रश्नामध्ये जर का आपण नीट पाहिलं तर या प्रश्नामध्ये आपल्याला फक्त एकच काम करायचं, ते म्हणजे काय, रिकाम्या जागा भरायच्या. बघा इथं काय दिलंय, आपल्याला सिद्ध करायचं एक्स वाय समांतर क्यू आर. हा एक्स वाय आणि क्यू आर मला समांतर करायचा आहे. तो समांतर करण्यासाठी मला काय पाहिजे, पी एक्स छेद एक्स क्यू, पी वाय छेद वाय आर मला एकरूप, ही दोन गुणोत्तर सारखी दाखवली तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार एक्स वाय आणि क्यू आर समांतर असेल. पण इथं रिकाम्या जागा भरायच्यात. बघा पीएम क्यू, त्रिकोण पीएम क्यू, पीएम क्यू याच्यामध्ये काय सूत्र होईल बाबा, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. कारण बघा हा कोन दुभाजक आहे, 2 डोळे दिसले की कोन दुभाजक. हा जर कोन दुभाजक असेल तर सूत्र काय तयार होईल, पी एक्स छेद एक्स क्यू. काय सूत्र तयार होईल बाबा, पी एक्स भागिले एक्स क्यू. आपल्याला माहिती आहे या कोन दुभाजकाने कुठल्या बाजूचे 2 भाग केलेत, पी क्यूचे. मग सूत्र तयार होणार पी एक्स छेद एक्स क्यू बरोबर पीएम छेद एम क्यू बरोबर काय, पीएम छेद एम क्यू. झालं, कोन दुभाजकाचं प्रमेय झालं इथं. आता दुसरा त्रिकोण पीएमआर मध्ये, तसंच पीएमआर मध्ये तसंच काय सूत्र तयार होणार बघा, हा एक्स एम एम वाय कोन दुभाजक आहे. मग सूत्र तयार होणार पी वाय छेद वाय आर. काय बाबा, पी वाय छेद वाय आर बरोबर बरोबर पीएम छेद एम आर, पीएम छेद एम आर. झालं. आता जर तुम्ही नीट लक्षात घेतलं या आकृत्यांमध्ये बघा, उजव्या बाजूला पीएम छेद एम क्यू, इथं पण पीएम छेद एम क्यू. बघा ही पीएम आणि ही पीएम एकरूप आहे बरोबर. त्याचबरोबर एम क्यू आणि एम आर पण एकरूप आहे. बघा एम क्यू आणि एम आर इथं चिन्ह दिलेत, एकरूप दिलेत. एम क्यू आणि एम आर एकरूप आहे बरोबर. एम क्यू आणि एम आर दोघं पण एकरूप आहे. याचा अर्थ ह्या उजव्या बाजू सारख्या आहेत, एकरूप आहेत.
मग उजव्या बाजू जर एकरूप असेल तर डाव्या बाजूचं गुणोत्तर पण सारखं असणार, म्हणून px छेद xq बरोबर. म्हणून इथं आपण बघा यात इथं काय दिलंय, pm छेद mq बरोबर pm छेद mr बरोबर. म्हणून आपण म्हणू शकतो px छेद xq बरोबर py छेद yr बरोबर. pm छेद mq बरोबर pm छेद mr बरोबर. याचाच अर्थ px छेद xq बरोबर py छेद yr. मग आता ही दोन गुणोत्तर सारखी आहेत, px छेद xq py छेद yr. तर याचा अर्थ xy आणि qr समांतर आहे. कशावरून? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासावरून. फक्त बॉक्समध्ये काय भरायचं ते एकदा बघून घ्या, बाकी एकदम विषय साधा सोपा आहे. चला पुढे. पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नात जर का आपण बघितलं 10 नंबरच्या, हा पण आपल्याला काय करायचं, ax छेद xy ची किंमत काढायची. जास्त टेन्शन नाही. मला ax छेद xy ची किंमत काढायची. हा एक कोन दुभाजक आहे आणि हा एक कोन दुभाजक आहे. एकदम भारी. ab बरोबर 5 आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे काय AC बरोबर आपल्याला 4 दिले आणि BC जे ते BC आपल्याला दिलेलं आहे 6. आता एक काम करा, याच्यामध्ये तुम्हाला आकृतीमध्ये बघा, गणित लक्षात घ्या की गणित समजा हे तुम्हाला येतच नसेल तर काय टेन्शन घ्यायचं नाही. फक्त एक विचार करायचा की मी इथं कुठलं सूत्र वापरू शकतो. नुसतं तेवढं सूत्र जरी लिहिलं तरी काम झालं. इथे बघा हा एक कोन दुभाजक आहे, हा इथं कोन दुभाजक आहे, म्हणजे तुम्ही या त्रिकोणामध्ये तुम्ही कोन दुभाजकाचा प्रमेय वापरू शकता बरोबर. त्रिकोण ABY मध्ये बघा, इथं तुम्ही लिहू शकताय की बाबा त्रिकोण ABY मध्ये, त्रिकोण ABY मध्ये कोण आहे बाबा कोन दुभाजक, ABY मध्ये किरण BX हा कोण B चा कोन दुभाजक आहे. किरण BX हा कोन B चा दुभाजक आहे बरोबर. दुभाजक आहे. मग हा जर B चा दुभाजक असेल तर कुठलं प्रमेय वापरतो, कोन दुभाजकाचं प्रमेय. म्हणून इथं म्हणायचं कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. ओके, प्रमेयानुसार काय सूत्र तयार होईल बाबा कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार, ax छेद ay हेच गुणोत्तर काढायचं तुम्हाला. ax छेद ay बरोबर ab छेद by. बघा, ax छेद ay, ax छेद xy बरोबर ab छेद by. ओके, याला म्हणा नंबर 1. एवढंच लिहून टाका. आता दुसरा मुद्दा, आता दुसरा त्रिकोण बघा. त्रिकोण आता बघा, आता दुसऱ्या त्रिकोणाचा विचार करू. एक त्रिकोणाचं झालं सूत्र. याचप्रमाणे दुसऱ्या त्रिकोणामध्ये ACY मध्ये बघा, ACY मध्ये कोण आहे, CX हा कोन दुभाजक आहे बरोबर. त्रिकोण ACY मध्ये ते सूत्र लिहून टाका. त्रिकोण ACY मध्ये किरण CX मगाशी BX होता, इथं किरण CX हा कोन C चा दुभाजक आहे. C चा काय बाबा दुभाजक आहे. आणि म्हणून इथं लिहायचं, म्हणून कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार आता सूत्र काय तयार होईल, या कोन दुभाजकाने AY चे दोन भाग केलेत, AX छेद XY. काय बाबा, AX छेद XY. मग इथं लिहायचं AX भागिले XY बरोबर AC छेद CY. याला म्हणा नंबर 2. 1 आणि 2 वरून बघा, लक्षात घ्या, AX छेद XY समान आहे, AB छेद BY AC छेद CY. आता ही दोन गुणोत्तर सारखी आहे, म्हणजे ही दोन गुणोत्तर सुद्धा सारखीच असणार आहे. मग आपण या ठिकाणी काय करू बाबा, सगळ्यांना सोबत लिहू. AX छेद XY बरोबर AB छेद BY बरोबर AC छेद CY. 1 2 वरून, 1 व 2 वरून. आता एक समान गुणोत्तराचा सिद्धांत असतो, त्याच्यानुसार तुम्ही एक काम करू शकता. इथं लिहायचं समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार, समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार काय होणार बघा, गंमत सांगतो. AX भागिले XY बरोबर, इथं वरच्यांची सरळ तुम्ही बेरीज करू शकता. AB अधिक AC भागिले BY अधिक CY. AB अधिक AC, AB किती आहे 5, AC किती 4. इथं लिहायचं 5 अधिक 4 आणि BY अधिक CY म्हणजे काय, BY अधिक CY म्हणजे BC होतं. मग इथं लिहायचं भागिले BC. आता 5 अधिक 4 किती बाबा 9, 5 अधिक 4 आपल्याकडे झालं 9 आणि भागिले BC किती आहे, BC आहे 6. 9 भागिले 6, 6 आणि 9 कितीच्या पाड्यात येतात बाबा, 3च्या. 3 त्रिक 9, 3 2 6. काय आलं गुणोत्तर, 3/2. म्हणजे AX छेद XY ची जी किंमत आहे, AX छेद XY, AX भागिले XY
हे जे गुणोत्तर आहे, ही जी किंमत आहे ती माझ्याकडे किती आली 3/2. तर असं हे गणित आपण बघू शकतो. ठीक आहे, चला आता पुढच्या गणिताकडे जाऊयात. जवळपास 1 तास व्हायला आलेला आहे. बरीच मुलं आपल्या सोबत आहेत मित्रांनो. चला पटकन आता आपण जाऊयात. पुढची काही 2-3 गणितं आपली बाकी आहेत, तर ती आपण बघू. 10वं झालं. आता 11 बघा. 11 नंबरचं गणित. बाबा इथं मला काय पाहिजे, AP/PD पाहिजे. AP/PD आणि PC/BP. PC कुठे गेला? हा PC/PB हे मला दाखवायचंय. आता इथं मला AD आणि BC समांतर आहे. आता दोन समांतर जर का रेषा असतील तर इथे लक्षात घ्या. आता समजा इथं माझ्याकडे AD आणि BC या दोन रेषा समांतर आहे. तर समांतर रेषांमध्ये तयार होणारे वितक्रम कोन बघा, हा कोन आणि हा कोन हे दोन झेड मध्ये येतात. म्हणजे हे दोन कोन एकरूप आहेत, बरोबर. मग आता आपण एक काम करू, ह्या दोन त्रिकोणांचा विचार करूयात. एक आहे ADP बघा, एक त्रिकोण जो आपल्याकडे आहे ADP बघा, काय करा ADP किंवा APD काय म्हणायचं ते म्हणा, त्रिकोण APD. आणि दुसरा जो त्रिकोण आहे आपल्याकडं बघा APD आणि दुसरा त्रिकोण आहे P बघा किंवा PAD म्हणा आणि PCB म्हणा. त्रिकोण PAD व त्रिकोण PCB मध्ये आता या दोन त्रिकोणांचा जर विचार केला तर मला काय पाहिजे बाबा, AP/PD दाखवायचा आहे. या दोन त्रिकोणांचा जर विचार केला तर हे दोन त्रिकोण आपण समरूप दाखवू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात दाखवू आणि मग आपण सोडवायला घेत जाऊ. पण त्याच्या आधी एक काम करा, पक्ष, साध्य आणि सिद्धता लिहा. म्हणजे असं जर काही सिद्ध करा, दाखवा वगैरे जर काही आलं असेल तर पहिली पक्ष, साध्य आणि सिद्धता लिहायचं. मग इथं पक्षामध्ये काय लिहायचं बाबा, जे तुम्हाला इथं दिलंय ते, की बाबा AD समांतर BC. इथं लिहा रेख AD समांतर रेख आपल्याला दिलेलं आहे BC. झालं, हे झालं पक्षामध्ये. पक्षानंतर आपण काय करू, साध्य, जे सिद्ध करायचं त्याला साध्यामध्ये लिहायचं. साध्य मला काय करायचं आहे, तर आपल्याला साध्य करायचं आहे AP/PD बरोबर PC/BP. बघा AP/PD बरोबर PC/BP झालं. हे मला काय करायचं, सिद्ध. मग आता हे सिद्ध करण्यासाठी आपण लिहूयात सिद्धता. ओके, या सिद्धतेमध्ये आपण काय करू, दोन त्रिकोण समरूप दाखवू. कुठले दोन त्रिकोण? त्रिकोण APD बरं का, त्रिकोण APD व त्रिकोण बघा APD आणि CPB मध्ये. ओके, व त्रिकोण CPB मध्ये, AP आणि PC व त्रिकोण CPB मध्ये. या दोन त्रिकोणांमध्ये बघा, हे दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी आपण दोन कोनांच्या जोड्या या ठिकाणी एकरूप दाखवूयात. कुठल्या दोन कोनांच्या? बघा, पहिला मुद्दा मी मगाशी म्हटलं की ADP हा कोन आणि हा कोन हे दोन कोन एकरूप आहेत कारण संगत कोन आहे. मग लिहायचं ADP कोन ADP एकरूप कोन बघा ADP एकरूप कोन CBP. हे कुठले वितक्रम कोन आहेत? वितक्रम कोन. ओके, वितक्रम कोन का माहितीये का? कारण आपण पक्षामध्ये लिहिलंय या दोन रेषा समांतर AD समांतर BC आणि समांतर असतील दोन रेषा आणि त्यांच्यामध्ये एक जर का BD जर का तुम्ही छेदिका पकडली तर हा D आणि B हे GTB मध्ये येणारे वितक्रम कोन एकरूप असतात. झालं. आता दुसरी एक कोनांची जोडी आहे, ती आहे APD. बघ, कोन APD एकरूप कोन CPB हे विरुद्ध कोन आहेत. विरुद्ध कोनांची जोडी सुद्धा कशी असते, एकरूप असते. विरुद्ध कोन, विकोटर्मरी विरुद्ध कोन, हा वरचा P आणि खालचा P विरुद्ध कोन. ओके, म्हणून लिहायचं दोन कोनांच्या जोड्या आता इथे एकरूप झाल्या म्हणजे दोन त्रिकोण झाले समरूप. मग या ठिकाणी आपण काय करू शकतो, इथे दोन त्रिकोण आपल्याला लिहिता येईल समरूप. ओके, कुठले दोन त्रिकोण या ठिकाणी मला समरूप सांगता येतील, की त्रिकोण, कुठला त्रिकोण APD समरूप त्रिकोण CPB हे दोन त्रिकोण झाले समरूप. ओके, कुठल्या कसोटीनुसार समरूप, तर इथं माहिती कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण झाले समरूप. झालं. आता समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू असतात प्रमाणात. मग या दोन समरूप त्रिकोणाच्या आपण संगत बाजू लिहू. एक मिनिट, जरा लाईट जरा झाकझूक करत आहे कारण विषय असा झाला, इथं लाईट गेलेली आहे. लाईट गेली असल्यामुळे जरा थोडासा विषय जरा गंभीर होतोय. एक मिनिट, जरा आपण जरा लाईटीचा थोडासा विषय. हा, आता बघा जरा थोडासा झाकझूक चालूच आहे बाबा, दया कुछ तो गडबड आहे. आता मग थोडा वेळ बघू. कोको कसोटीने आता समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात म्हणून आपण लिहू
की बाबा एपी छेद सीपी, एपी छेद सीपी, बघा एपी छेद सीपी म्हणजेच पीसी बरोबर, पीडी छेद पीबी, पीडी छेद पीबी, पीडी म्हणजेच काय, पीडी छेद पीबी म्हणजेच बीपी झालं. इथं लिहायचं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. ओके, आता इथं बघा या ठिकाणी लक्षात घ्या, मला काय पाहिजे, एपी छेद पीडी पाहिजे, हा पीडी पाहिजे, पीसी आणि पीडी दोघांची जागा बदलू. मग एक काम करा, एपी छेद हा पीडी इथे घेतला आणि या ठिकाणी हा पीसी पलीकडे गेला, पीसी भागिले बीपी, या दोघांच्या जागा बदलल्या, याला म्हणतात एकांतर क्रिया. एकांतर क्रिया याला आपण म्हणतो, इयत्ता 9वी मध्ये आपण बघितली होती एकांतर क्रिया. ओके, चला तर या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. याचा जरा स्क्रीनशॉट तुम्हाला हवा असेल तर पटकन घ्या, याच्यानंतर आपण जाऊयात पुढे. ठीक आहे, चला 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 झटपट पटापट चला. तर याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊ आपण. पुढचा जो प्रश्न आहे, 11 झालेत, 12 आणि 13 आपले असे 2 प्रश्न मित्रांनो बाकी आहेत. ओके, हे 2 प्रश्न झाल्यानंतर मग आपल्याला थांबता येईल, कारण एकूण 13 प्रश्न आहे माझ्या माहितीनुसार इथं. यस, चला. हां, तर हे आपलं झालं असेल लिहून. आता आपण पुढचा आपला जो काही प्रश्न आहे तो आपण बघूयात, 12वा. पटापट झटपट पटापट बघूयात. हा बघा 12 नंबरचा प्रश्न. याच्यामध्ये मला काय करायचंय, या प्रश्नामध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी बेस प्रश्न आहे. हा जो 12वा प्रश्न आहे तो जरा ॲक्टिव्हिटी बेस प्रश्न आहे. याच्यामध्ये आपल्याला एसीची किंमत काढण्यासाठी ही जी काही कृती आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे. ओके, एक मिनिट फक्त. तर ही कशी काढायची बघा, या ठिकाणी आता आपण काय करू, इथं आपल्याला 2ax बरोबर 3bx दिले. मग आता इथे बघा ax आपल्या जागेवर bx गुणिले त्याला भागिले, हा 3 आपल्या जागेवर राहील, हा 2 गुणिले पलीकडे गेला भागिले. त्याच्यानंतर योग क्रिया केली म्हणजे या दोघांची बेरीज बघा, ax अधिक bx या दोघांची बेरीज भागिले bx, 3 अधिक 2 इथं लिहा, 3 अधिक 2 भागिले 2, ax अधिक bx बघा, ax आणि bx दोघांची बेरीज होते ab, त्याच्यामुळे इथं आली ab भागिले bx, म्हणजे 3 अधिक 2 आपल्याकडे झालं 5 आणि भागिले 2 झालं. आता BCA आणि BYX, BCA म्हणजे हा मोठा त्रिकोण आणि BXY म्हणजे हा छोटा त्रिकोण. या दोन त्रिकोणांचा विचार केला तर या दोन त्रिकोणांमध्ये बघा समरूपते, समरूप दाखवले तिथे. हे दोन त्रिकोण बाबा समरूप आहेत. कुठली कसोटी, कोको कसोटी. हे दोन त्रिकोण इथं जे दिलेत ते कोको कसोटीनुसार समरूप असणार, एवढं लक्षात घ्या. कारण आपण मागे सुद्धा बघितलंय तर कोको कसोटीनुसार समरूप असतील, कारण या दोन त्रिकोणांचा जर विचार केला तर हा एक्स आणि हा ए हे दोन संगत कोण एकरूप असणार, संगत कोणांची जोडी. त्याचबरोबर हा बी एकरूप बी, हा जो कोण आहे तो झाला तुमचा सामायिक कोण झाला. असं करून आपण इथं कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप दाखवू शकतो. ओके, जरा इथं बॅटरीचा जरा इश्यू व्हायला लागलाय. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आता आपण काय लिहू, दोन त्रिकोण समरूप आहे तर समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणून आपण म्हणू शकतो की BA छेद BX आणि AC छेद AY समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू यानुसार लिहिलं. आणि मग माझ्याकडे BA किती आहे बाबा, BA छेद BX ची किंमत आहे का आपल्याकडे, बघा BA छेद BX ची किंमत 5/2 आहे आणि बरोबर AC छेद 9. मग AC किती, तिरकस गुणाकार करा, 2 गुणिले AC 2AC झालं आणि बरोबर 9×5 45. मग AC आपल्या जाग्यावर 45 आपल्या जाग्यावर, हे 2 गुणिले पलीकडे गेले भागिले 2 आणि भाग लावा. मग AC बरोबर 45 ला 2 आणि भाग लावला तर आपल्याकडे उत्तर येईल 22.5. मग इथं माझ्याकडे उत्तर येऊ शकतं 22.5 असं आपण या बॉक्समध्ये इथं लिहू शकतो. ठीक आहे, तर जरा घाईघाईत चाललंय कारण लाईट गेलेली आहे इथे आणि इन्व्हर्टर लावलाय, पण तो इन्व्हर्टर पण आता संपेल की काय, झाकझूक करायला लागलाय. त्याच्यामुळे जर आपण घाईघाईत पुढे जाऊयात आणि शेवटचं आपलं एक्झाम्पल ते आपण बघूयात. बघा हा जो शेवटचा जो प्रश्न आहे आता हा आपण बघू. यस, तर बघा एक मिनिट, आता ह्या प्रश्नात काय येतं, इथे आपल्याला काय दिलंय की काय सिद्ध करायचं आहे. मला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे DE चा वर्ग बरोबर BD गुणिले EC. DE कुठे, या DE चा वर्ग बरोबर BD गुणिले EC. आता हा BD आहे आणि गुणिले EC तिघांचा विषय, DE वर्ग बरोबर BD गुणिले EC. तर याच्यासाठी मला काय करावं लागेल, दोन त्रिकोण समरूप दाखवावे लागतील, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात हे दाखवावं लागेल आणि त्याच्यानंतर मग तिरकस गुणाकार वगैरे करून माझं उत्तर येईल. सगळ्यात पहिला या ठिकाणी आपल्याकडे मुद्दा आहे की मला इथं दिलेलं आहे या पहिल्या या प्रश्नामध्ये की इथे आपल्याला दिलंय की हा चौकोन जो आहे, मी डायरेक्ट सिद्धता लिहितो. ओके, चौकोन जो आहे तो आपला चौरस आहे बरोबर. इथं आपण सिद्धता लिहू, डायरेक्ट लिहायला सिद्धता लिहायला जाऊ. तुम्ही काय करा, पक्ष आणि साध्य तुम्ही लिहा. पक्षामध्ये काय लिहायचं,
हे वरचा भाग सिद्ध करायच्या अगोदरचा सगळा भाग तुम्ही लिहा आणि साध्यामध्ये एवढे लिहा. आता पहिली गोष्ट मला इथं लिहिता येईल की पहिला मुद्दा की चौकोन काय बाबा ज्याचं नाव GFED, GFED चौकोन GFED हा काय बाबा, हा चौरस आहे, चौरस आहे. ओके, आपल्याला या ठिकाणी दिले हा चौरस आहे. तर चौरसाचे सगळे कोण एकरूप असतात, सगळ्या बाजू एकरूप असतात. म्हणून या ठिकाणी आपण लिहूयात बघा दुसरा मुद्दा, म्हणून आपण लिहू GF एकरूप FE एकरूप ED आणि एकरूप बघा GF एकरूप FE एकरूप ED एकरूप GD बरोबर GD, कारण चौरसाच्या सगळ्या बाजू ज्या आहेत त्या एकरूप असतात. झालं. आता याच्यानंतर मग पुढे आपल्याला काय करायचं आहे, याच्यानंतर बघा तिसरा पॉईंट आपण काय करू की दोन त्रिकोण मला समोरून दाखवायचे आणि त्यांच्या संगत बाजू प्रमाणात इथं दिले बघा GBD कुठे गेला, GBD हा आणि CFE हा. आता एक त्रिकोण इथं आणि एक तिकडं, आता हे दोन त्रिकोण कसे समोरून दाखवायचे तर ते दाखवता येणार नाही. मग आपण एक आयडिया करू, त्रिकोण GDB किंवा GDB हा त्रिकोण घेऊ. बघा त्रिकोण GDB व त्रिकोण मोठा त्रिकोण घ्या GDB आणि सगळ्यात मोठा CAB, त्रिकोण CAB मध्ये आपण हे दोन त्रिकोण समोरून दाखवू शकतो. GBD म्हणजे हा जो छोटा त्रिकोण आहे तो, बरोबर, हा छोटा त्रिकोण ज्याच्यामध्ये हा कोण 90 मापाचा असेल आणि CAB म्हणजे हा सगळ्यात मोठा त्रिकोण, बरोबर. या दोन त्रिकोणांमध्ये काय काय एकरूप आहे, पहिली गोष्ट मोठ्या त्रिकोणाचा कोण A 90 मापाचा आहे आणि छोट्या त्रिकोणाचा D 90 मापाचा आहे. मग इथे लिहा A कोण A एकरूप कोण D, कारण प्रत्येकी 90 अंश. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, हा कोण B जो आहे CAB या मोठ्या त्रिकोणामध्ये पण येईल आणि GBD या छोट्या त्रिकोणामध्ये पण येईल, म्हणून कोण B एकरूप कोण B हे काय झाले, सामायिक कोण, सामायिक कोण, सामायिक कोण झाले, बरोबर लिहिलं. याच्यानंतर मग आता म्हणू शकतो की दोन त्रिकोण समरूप आहेत, म्हणून लिहू शकतो आपण त्रिकोण GDB समरूप त्रिकोण CAB. कोणती कसोटी झाली बाबा, कोको कसोटी. ओके, कोको कसोटी. याला आपण काय म्हणू बाबा, याला 1 नंबर म्हणू, इथंच ठेवू. याचप्रमाणे आता आपण काय करू, दुसरा त्रिकोण घेऊ. दुसरा त्रिकोण आपल्याला जो अपेक्षित आहे CEF हा त्रिकोण CEF आणि CAB बरोबर, तोच त्रिकोण CEF. आता आपण काय करू, त्रिकोण CEF व त्रिकोण CAB मध्ये. ओके, या दोन त्रिकोणांमध्ये काय बाबा, या दोन त्रिकोणांचा जर विचार केला, CEF मध्ये E 90 मापाचा आणि CAB मध्ये A 90 मापाचा, मग इथे लिहायचं कोण A एकरूप कोण F, कारण काय बाबा दोघे सुद्धा 90 मापाचे आहेत. आणि त्याचबरोबर इथे बघा हा C जो कोण आहे CAB मध्ये सुद्धा येतोय आणि CEF मध्ये सुद्धा येतोय, दोघांमध्ये येतोय, म्हणून कोण C एकरूप कोण C, याला म्हणा सामायिक कोण, सामायिक. हा झाला तुमचा सामायिक कोण. झालं. आता दोन कोणांच्या जोड्या एकरूप म्हणजे दोन त्रिकोण समरूप, म्हणून लिहा त्रिकोण CEF समरूप त्रिकोण CAB, याला म्हणा नंबर 2. कुठली कसोटी, कोको कसोटी. झालं. आता 1 आणि 2 मध्ये जर बघितलं, मग इथं लिहायचं 1 व 2 वरून तुम्ही असं सांगू शकताय, बरोबर, 1 व 2 वरून असं सांगू शकता. इथे 1 2 आहे, मग इथे एक काम करा, ह्याला 3 म्हणा आणि ह्याला 4 म्हणा, असं करा. इथं नका करू 1 2, इथं आपण लिहू कोको कसोटी, कोको कसोटी. इथं थोडासा जरा वेगळा विषय घेऊयात, 3 4, 1 व 2 च्या ऐवजी 3 व 4 वरून, 3 आणि 4 वरून आपण असं म्हणू शकतो की GBD एकरूप CAB आणि CEF एकरूप CAB. CAB ला समरूप, CAB ला दोन्ही समरूप आहे, म्हणून तुम्ही लिहू शकता की त्रिकोण GDB समरूप त्रिकोण CEF, हे दोन त्रिकोण समरूप, बरोबर. CEF आणि GBD आणि CEF समरूप झाले, कारण दोघे सुद्धा CAB ला समरूप आहेत. आता समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणून GD छेद CE, GD छेद CE, म्हणून लिहायचं GD छेद CE बरोबर BD छेद EF, BD छेद EF. बघा इथं BD आहे आणि इथं EF आहे, BD छेद EF, BD छेद EF, बरोबर. सिद्ध करायचं त्याच्यामध्ये काय पाहिजे, GD पाहिजे, GD आहे, FE आणि DE आहे, FE आणि DE, FE आणि DE आहे का बाबा, EF आहे, पण DE या ठिकाणी मला दिसत नाहीये, पण आणू, काय काळजी नाही करायची. बघा आता इथं तिरकस गुणाकार करा. तिरकस गुणाकार जर मी केला
तर मला काय मिळेल बाबा, या ठिकाणी तिरकस गुणाकार जर केलाय तर डीई आपल्याला काही दिसत नाहीये. ठीक आहे, आणू डीई. तिरकस गुणाकार जर केला तर जीडी गुणिले ईएफ. हा, जीडी गुणिले ईएफ करा. जीडी गुणिले ईएफ बरोबर पलीकडे येईल सीई गुणिले बीडी. सीई गुणिले बीडी. बघा काय होतंय बघू, सीई गुणिले बीडी. आपल्याला काय सिद्ध करायचं, जीडी बरोबर, जीडी कुठे गेला, हा जीडी बरोबर आपल्याला आपल्याला डीईचा वर्ग दाखवायचा आहे. डीई कुठे, ह्या डीईचा वर्ग बरोबर बीडी गुणिले ईसी आपल्याला दाखवायचा. ठीक आहे, बीडी गुणिले ईसी आहे पलीकडं. एक मिनिट, हा बघा बीडी गुणिले ईसी आहे. आता बघा जीडी आणि ईडीचा जर वर्ग केला तर जीडीच्या जागेवर आपल्याला फक्त डीई पाहिजे. आता जीडी आणि डीई, हा जीडी आणि डीई दोघ जण 1 रुपये. बघा जीडी आणि डीई दोघ जण 1 रुपये. कशावरून, चौरसाच्या बाजू आहेत. मग इथं जीडीच्या जागेवर तुम्ही लिहू शकता ईडी. जीडी आणि ईडी 1 रुपये आणि हा ईडी बरोबर सीई म्हणजेच ईसी आणि गुणिले आपला हा बीडी. ईडी गुणिले ईडी, ईडीचा वर्ग. ईडी म्हणजेच डीई, डीईचा वर्ग बरोबर आपल्याकडे येईल या ठिकाणी इथे हा बीडी गुणिले सीई, बीडी गुणिले सीई. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल की झालं आपल्याकडे डीई वर्ग बरोबर बीडी गुणिले ईसी. ईसीचे सीई म्हणा किंवा ईसी म्हणा, काय फरक पडत नाही, इथं ईसी म्हणा. चला, तर जरा घाईमध्ये मी हा प्रश्न तुम्हाला शिकवलेला आहे. जरा तुम्ही परत एकदा ट्राय करा, कारण वेळ खूप कमी होता, कारण आता लाईट कधीही जाऊ शकते. त्याच्यामुळे मला जरा घाईमध्ये हे सगळं गणित घ्यावं लागलं. आताच्या चर्चा तिथेच थांबूयात मित्रांनो. थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर काही काळजी करू नका. ऑनलाईन क्लास आपण सुरू केला आहे आपल्या ॲपवरती. ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. या ॲपवर तुम्ही ऑनलाईन क्लास तुम्ही जॉईन करू शकताय. तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन आपलं ॲप डाउनलोड करा. इंग्लिश, गणित आणि विज्ञान या 3 विषयांचा आपला ऑनलाईन क्लास आहे आणि ऑनलाईन क्लासची फी फक्त 199 रुपये आहे प्रति महिना. 199 रुपयामध्ये तुम्ही हे 3ही विषय चांगल्या प्रकारे शिकू शकताय. सोमवार ते शनिवार रोज रात्री 8 वाजता आपले लाईव्ह लेक्चर असतात. तर आत्ताच्या चर्चेत इथेच थांबू. बाय मित्रांनो, धन्यवाद.